हा बघा, हा जो क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे 3 नंबरचा, 4 नंबरचा तसा सॉल्व्ह करू शकतो आपण. काय 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये हेअर नंबर देऊन घ्यायचं त्याला, 1 नंबर 2 नंबर. काय इक्वेशन पहिलं 2y - x = 0, याला 1 नंबर द्या. दुसरा काय 10x + 15y = किती आहे 105, याला द्या 2 नंबर. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, तुम्हाला मी सांगितलं जर एकच सिंगल व्हेरिएबल असेल तर त्याला सबस्टिट्यूट करू शकतो आपण, कारण इथं कोएफिशियंट याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 10 आणण्यासाठी. सॉरी उलटे ते, याला तुम्हाला आता मल्टिप्लाय करू शकत नाही, याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कोएफिशियंट सारखे होतील. मग त्याच्यापेक्षा काय करा, सबस्टिट्यूशन वापरा, सोपं असतं ते. फ्रॉम इक्वेशन 1 काय होईल 2y - x = 0 मायनस एक्स किती होईल मग 2y तिकडे गेल्यावर काय झाले मायनस, x ची किंमत किती आली 2y. ही x ची किंमत कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायची 2 नंबरच्या. फ्रॉम इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. आता x ची जी किंमत 2y आलेली आहे त्याला या क्वेश्चन मध्ये ठेवायचं आपल्याला 10. x ची किंमत किती आलेली आहे 2y, या x च्या ऐवजी राहील आता 2y प्लस 15y = 105. 10 गुणिले 2 20, 20y अधिक 15y बरोबर 105. 20 आणि 15 किती होईल 35y बरोबर 105. y बरोबर किती होईल मग 105 भागेला 35. तुम्हाला दिसलं पाहिजे 3 चा भाग जातो सरळ सरळ, कितीचा 3. जर नसेल तुम्हाला कळालं तर मग 7 न द्यावं लागेल. किती द्यावं लागेल 7. कारण आता मी कसं ओळखलं 7 न द्यायचं, कारण 35 कोणत्या पाड्यात आहे 7च्या. ठीक आहे. y ची किंमत आली 3. पुट y = 3 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचं सांगा बरं, कोणत्या इक्वेशन मध्ये 3 नंबरच्या, कारण x ची सरळ सरळ भेटून जाईल आपल्याला. इन 3 x = 2 × 3, x ची किंमत आली 6. आणि फायनल आन्सर कसं लिहितो आपण, सुरुवातीला कोण लिहिणार x का y, x. 6, 3 आर दी सोल्युशन ऑफ दी इक्वेशन. ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन 5 नंबर. तुम्हाला सांगितलं मी जेव्हा कोएफिशियंट एक असतो सबस्टिट्यूशन वापरा, खूप इझी मेथड आहे ती. ठीक आहे. बघा हेअर नाव, त्या इक्वेशनला नाव देऊन टाका काय 2x + 3y + 4 = 0. याला सरळ करून लिहा, काय अवघड होतो याच्यात. 2x + 3y = -4. ठीक आहे. याला द्या 1 नंबर. दुसरं इक्वेशन काय आहे x - 5y = 11, याला द्या 2 नंबर. आता तुम्हाला काय म्हटलं मी, जर कोएफिशियंट एक असेल आणि जर कोएफिशियंट सारखं नसेल तर कोणती मेथड वापरा सबस्टिट्यूशन. मग फ्रॉम इक्वेशन 2 x - 5y बरोबर आहे तुमची 11. मग हे 5y तिकडे गेल्यानंतर काय होतील प्लस. इकडे समजून घ्या, लिहायची गडबड नाही करायची, समजून घ्या की आपण चुकतो कुठं. ठीक आहे. हे झालं इक्वेशन नंबर 3. किती नंबर, आता किती झालं इक्वेशन नंबर 3. आता ही x ची किंमत कुठे टाकणार तुम्ही, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवणार 1 नंबरच्या. फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. बघा ज्याला चेंज केलं त्याचं काम संपलं. चेंज कोणत्या नंबरला केलं आपण 2 नंबरला. मग कोणते उरले 1 आणि 3. हे जे 3 नंबरचं इक्वेशन 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवा. x ची किंमत किती आहे 11 + 5y. x च्या ठिकाणी काय आलं 11 + 5y + 3y ॲज इट इज, समोर -4. सांगा तुम्ही, बोला पुढे आता. 22
22 प्लस 10y प्लस 3y इज इक्वल टू -4. 10 आणि 3 -4, 22 तिकडे गेल्यानंतर ते पण होतील मायनस. किती होतील? दोन्ही संख्यांचे साईन सारखे, बेरीज -26. मग y बरोबर किती येईल? -26/13. 13 का 13 आणि 2 म्हणजे मायनस साईन राहिला -2. आता -2 इथे ठेवायचे आपल्याला, x मिळून जाईल. पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 3. x इज इक्वल टू 11 प्लस 5 इंटू -2 11 -10. x ची किंमत आली 1. ठीक आहे, सोपं आहे. फायनल आन्सर ते लिहून टाकायचं. आता मी फक्त लिहून देतो तुम्हाला. 2 1 इज द सोल्युशन, आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन जे असेल ते करून टाका. आणि 6 सोडून दाखवा मला हे झाल्यावर. हे 2 1 नाही आहे, 1 -2 आहे. 1 -2 आहे. हा, लक्ष द्या, ज्यांचं राहिला असेल ते. 7 नंबर 6 नंबर 2x - 7y 2x - 7y इज इक्वल टू 7. आणि दुसरं काय आहे? याला 1 नंबर द्यायचा, पद्धतशीर लिहायचं एकदम. 3x + 2y का मायनस आहे ते 2 प्लस आहे फक्त. 3x + y इज इक्वल टू 22. याला 2 नंबर. आता आपल्याला माहिती y ला एक कोएफिशिएंट आहे आणि कोणाचाच कोएफिशिएंट सारखा नाही, मग याला रिप्लेस करा. कसं? फ्रॉम इक्वेशन 2 3x + y इज इक्वल टू 22. मग y इज इक्वल टू काय होईल तुमचं? 22 - 3x. याला इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 y ची किंमत इथे ठेवायची आपल्याला. 2x - 7 22 - 3x इज इक्वल टू 7. 2x मल्टिप्लाय करा, 7 गुणिले 22 154. मायनस मायनस होईल प्लस. बघा, मायनस मायनस काय होईल? प्लस. 7 गुणिले 3 21 बरोबर 7. आता 2x आणि 21x किती होतील रे? 23. 154 तिकडे गेल्यावर प्लस 23x बरोबर किती आलं? 161. 161 येतील. x बरोबर किती येईल? 161 भागिले 23. आता 23 हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे 23 कोणत्याच पाड्यात नाही, मग डायरेक्ट 23 नच भाग द्यावं लागेल तुम्हाला. 7 23 7. x ची किंमत आलेली आहे तुमची 7. x ची किंमत 7 इथे ठेवून द्या. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 3. y इज इक्वल टू होईल तुमचं 22 - 3. x ची किंमत आलेली आहे 7. 22 - 21 y ची किंमत आलेली आहे 1. फायनल आन्सर 7 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. हा, बघा, आतापर्यंत जे क्वेश्चन बघितले आपण, एक तर त्याचे कोएफिशिएंट सारखे होते किंवा एक सिंगल कोएफिशिएंट होता. ठीक आहे. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. बघा, इथं कोणताच कोएफिशिएंट सारखा आहे का? नाही. आणि सबस्टिट्यूट करायला जर गेलो आपण तर सबस्टिट्यूट या मेथडने होईल त्याचं एवढं. ठीक आहे. मग आता हे सबस्टिट्यूट करण्यापेक्षा आपण त्याला काय करू? एक तुम्हाला 10वीतली जी मेथड युजफुल ती सांगतो. आता 3x 2x अगोदर लिहून घेतो. किती पेज नंबर आहे त्याला? 85 पेज नंबर 85. सॉल्व एक्झाम्पल पेज नंबर 85. बघा, पहिलं इक्वेशन 3x - 4y इज इक्वल टू 16. याला द्या 1 नंबर. त्याच्यानंतर 2x - 3y इज इक्वल टू 10. याला द्या 2 नंबर.
सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आपण त्याला. फक्त कसं आहे, मग सबस्टिट्यूशन अपॉन मध्ये येईल, मग त्याच्यासाठी ते कन्फ्युजन होईल आपलं. आता बघा काय करायचंय, आपली मेथड काय असते, कोएफिशियंट सारखे बनवणं. काय कोएफिशियंट सारखे बनवणं. 2 आणि 3 याला सारखं बनवण्यासाठी कोणता नंबर आहे, 6. 3 आणि 4 याला सारखं बनवण्यासाठी कोणता नंबर आहे, 12. मग सोपं कोणते आपल्याला, 6. मग आता 3 ला 6 बनवायचंय, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि 2 ला 6 बनवायचंय, कितीने मल्टिप्लाय, 3. मग बघा कसं लिहायचं बरोबर, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. एक नंबरच्या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करायचंय, 2. अँड इक्वेशन 2 बाय 3. बघा काय काय करायचे चेंज बघून घ्या. इक्वेशन 1 ला कितीने गुणायचंय, 2. आणि इक्वेशन 2 ला कितीने गुणायचंय, 3. फक्त बस, ही एक स्टेप आहे याच्यात. आता 1 ला 2 न मल्टिप्लाय करायचं. बघा 2 न मल्टिप्लाय करा, 2 गुणिला 3 6x, 2 गुणिला 4 8y, 2 गुणिला 16 32. हा आला 3 नंबरचा इक्वेशन. आणि 2 नंबरच्या इक्वेशनला किती न गुणायचं आपल्याला, 3. 3 दुनी 6, 3 गुणिला 3 3 गुणिला 10 30. म्हणजे समजलं तुम्हाला, मल्टिप्लाय कसं करायचं, सगळ्या टर्मला यालाच नाही गुणायचं, फक्त 2 न पूर्णला गुणावं लागेल, कारण पूर्ण इक्वेशन चेंज होईल. याला 3 न पूर्णला गुणलं आपण. आता आपला कोएफिशियंट सारखा आला. कोएफिशियंट सारखा असल्यावर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, साइन सारखं आहे की नाही ते चेक करा. याचं साइन काय, याचं काय प्लस. साइन सारखा असल्यावर काय करतो आपण, सबट्रॅक्शन. अप्लाय इक्वेशन 3 मायनस इक्वेशन, अप्लाय इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. आता बघा मग इक्वेशन 3 ॲज इट इज लिहून घ्या, 32. हे पण इक्वेशन लिहून घ्या, 6x मायनस 9y बरोबर 30. आता तुम्हाला सांगितलं मी, मायनस असलं की साइन काय करायचे, चेंज. याचं साइन काय, प्लस, काय होईल, याचं साइन काय काय होईल, याचं साइन काय, ते होईल मायनस. 6x कॅन्सल. आता बघा प्लस 9y घ्यायचे. आता 8y प्लस 9y काय उरेल, फक्त y. काय उरणार, फक्त y. 8 प्लस 9y, एक उरला फक्त. 32 मधून 30 गेले, 2. y ची किंमत आली 2. आपल्याकडे 4 इक्वेशन आहे, 1 2 3 4. कोणत्या एका इक्वेशन मध्ये ठेवा y ची किंमत. जनरली एक नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवून टाकायची. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये y ची किंमत जर ठेवली तर काय, 3x मायनस 4 इंटू 2 इज इक्वल टू 16. 3x इज इक्वल टू किती होईल, 16. 4 दुनी 8. तिकडे गेल्यावर काय झाले, प्लस. 3x बरोबर 24, x बरोबर 24 अपॉन 3 किती, 8. ठीक आहे, समजलं. जेव्हा सारखे नसले तेव्हा असे सारखे बनवावं लागते, बाकी मेथड ॲज इट इज घ्या लिहून. तेच आहे काय आन्सर. हे लिहून टाकायचं खाली, 8 2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन.